नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे उपवास. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. उपवास या शब्दाशी सुमती काकूंचं अगदी घट्ट नातं आहे. सतत कोणता ना कोणता उपवास त्या करत असतात. लग्न झाल्यावर सासरी नव्याचे 9 दिवस संपल्यावर सुमती काकूंच्या सासऱ्यांनी त्यांना सांगितलं, आपल्याकडे शंकराची उपासना करतात, म्हणून आधी इतकी वर्ष तुझ्या सासूबाई सोमवारचा उपवास करीत असत. त्यांच्यानंतर मी ते उपवास सुरू केले, कारण सोमवारचा उपवास कधीही बंद करता येत नाही. पण वयोमानानुसार आता मला तो उपवास झेपत नाही. तर आपल्या घराण्याची प्रथा तू चालू ठेवशील का? काकूंनी पुढच्याच सोमवारपासून उपवास करणं चालू केलं. सुमती काकूंच्या वडिलांनी आपल्या लेकीला सांगितलं, तुझ्या नवऱ्याला सौम्य मंगळ आहे, म्हणून मंगळवार कर. आता आठवड्यातून 2 उपवास चालू झाले. हे दोन्ही उपवास बंद करणे अशक्य. त्यात शिवाच्या उपवासाला भगर चालत नाही, म्हणजे साबुदाण्याला पर्याय नाही. दर सोमवारी साबुदाण्याची खिचडी आणि मंगळवारी भगर असं चालू झालं. संकष्टी चतुर्थी बुधवारी आली तर लागोपाठ 3 दिवस उपवास. श्रावणातल्या शुक्रवारी आणि शनिवारी तर उपवास केलाच पाहिजे. शिवाय वटपौर्णिमा, हरतालिका, नागपंचमी, गोकुळाष्टमी हेही आलंच. नवरात्रात 9 दिवस नाही जमलं तरी नवरात्र बसताना आणि उठताना तरी करायलाच हवा उपवास. ही यादी भली मोठी होती. हे झाले संपूर्ण दिवसभराचे उपवास. काही वेळेला, म्हणजे जसं संक्रांतीला, वाण देऊन झाल्याशिवाय काही खायचं प्यायचं नाही. घरातल्या देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय काही खायचं नाही. अशा प्रकारचे अर्ध्या दिवसांचे उपवासही असत. घरातल्या मंडळींना बाहेरून येण्यास रात्रीचे 10-10:30 झाले तरी त्यांच्यासाठी जेवणासाठी थांबणं, अशा प्रकारचे उपवासही आलेच. एकूण काय, सुमती काकूंच्या उपवासाची गणतीच नव्हती. आणि त्यांनाही त्या गोष्टीचा उगाचच अभिमान वाटत असे. त्यांना कोणी विचारलं की तुम्हाला भूक नाही का लागत, तर त्यावर त्यांचं उत्तर असेल की मला माझ्या आईने लहानपणी दूध नाही अमृत पाजलंय. या व्यतिरिक्त पांढरे बुधवार, मिठाच्या चतुर्थ्या हेही चालूच असे. त्यांच्या श्रद्धेचा आदर करूनच एक प्रश्न विचारावासा वाटतो की असे उपवास केल्याने देव भेटतो का? की त्यासाठी मनापासून केलेली भक्ती पुरेशी असते? आपलं शरीर एखाद्या यंत्राप्रमाणे काम करत असतं. ते यंत्र व्यवस्थितपणे कार्यरत राहण्यासाठी योग्य आणि संतुलित आहाराची गरज असताना आपण उपवासाच्या दिवशी जे पदार्थ खातो तेच सतत खाऊन शरीराची त्या संतुलित आहाराची गरज पूर्ण होईल का? जेव्हा वर्षानुवर्षे असे उपवास चालू राहतात तेव्हा कालांतराने शरीर कुरकुर करू लागतं. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. सुमती काकूंसारख्या व्यक्तींना हे सांगूनही पटत नाही. त्यांचं उत्तर असतं, माझ्याकडून होईल तितके दिवस मी हे करणारच. इतके दिवस उपवास करते, तेव्हा नाही काही झालं, आणि आता काय होणार आहे? त्याही पुढे जाऊन त्यांचं म्हणणं असं असतं की इतक्या उपवासाचं थोडं तरी पुण्य माझ्या गाठीशी असेलच ना, मला काही नाही होणार. काही नाही झालं तर उत्तमच, पण जरा शांतपणे विचार केला
तर नक्की लक्षात येईल की आपल्या हट्टापायी आपण आपलं तर नुकसान करून घेतोच आहोत, पण आपल्या काळजीपोटी याला विरोध करणाऱ्या आपल्या आप्तांना देखील दुखावत आहोत. धन्यवाद.